हिंदू धर्मनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आंतरराष्ट्रीय सप्तऋषी आखाड्याच्या वतीने महामंडलेश्वर पदाभिषेक सोहळा नुकताच भव्य दिव्य पद्धतीने उत्साहात पार पडला। उज्जैन येथील धर्मशाळेत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात देशभरातील संत महंत साधू व धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारायणगाव येथील रहिवासी व गेली अनेक वर्ष धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजूनाथ महाराज यांची महामंडलेश्वर पदावर नियुक्ती करण्यात आली। या सोहळ्यात जगद्गुरू रामानुजाचार्य योगेश्वराचार्य जी महाराज, जगद्गुरू प्रपन्नम आचार्य जी महाराज, विशेष प्रसंगी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर जगद्गुरू सच्चिदानंद बालप्रभुजी महाराज यांनी नवनियुक्त महामंडलेश्वरांची घोषणा केली। यामध्ये खालील साधूंना महामंडलेश्वर पदावर नियुक्त करण्यात आले। ऋषीवर गोविंद महाराज, ऋषीवर राजूनाथ महाराज पुणे महाराष्ट्र, ऋषीवर गौरवमुनी महाराज, ऋषीवर कैलासानंद महाराज, ऋषीवर शिवम महाराज, ऋषीवर प्रकाश महाराज, ऋषीवर दयाराम महाराज, ऋषीवर ओम महाराज, ऋषीवर श्याम महाराज, ऋषीवर रामकृष्ण महाराज तसेच मंडलेश्वर या पदावर ऋषीवर गोपालकृष्ण महाराज आणि ऋषीवर बुजमोहन महाराज यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्त्यांमुळे आखाडा परंपरेत नवचैतन्याचे व नवसंकल्पाची जणू ऊर्जा निर्माण झाली आहे अशी भावना ऋषीवरांनी व्यक्त केली। धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या साधूंनी येणाऱ्या काळात समाजात आध्यात्मिक प्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने उज्जैनमध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली होती। धर्मशाळा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। विश्वेदेवा